नमस्कार, मी कृषीदूत पराग भोजने. तर आज आपण क्रॉपसॅप अंतर्गत फिक्स प्लॉटची निरीक्षणं कशी घ्यायची ते पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहण्याआधी आपण क्रॉपसॅप लॉग इन व रँडम प्लॉटचं निरीक्षण कसं घ्यावं हा व्हिडिओ पाहणं अपेक्षित आहे. सर्वप्रथम महाकृषीवरील रजिस्टर्ड मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन केल्याच्या नंतर दर आठवड्याच्या सुरुवातीला मास्टर डाटा सिंक करायचा आहे. फिक्स प्लॉट रजिस्टर करण्यासाठी उजव्या कोपऱ्यातील प्लॉट रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून फिक्स प्लॉट या पर्यायावर क्लिक करावे व रजिस्टर्ड विदाउट फार्मर आयडी हा पर्याय निवडावा. त्यानंतर सर्व ठिकाणी स्टार असल्यामुळे सर्व दिलेली माहिती अनिवार्य असेल. फिक्स प्लॉट धारक शेतकऱ्याची माहिती भरल्याच्या नंतर आपण फिक्स प्लॉटवर निरीक्षण घेण्यासाठी दर आठवड्याला येणार असल्या कारणाने सर्वप्रथम फेच करंट लोकेशन करण्याआधी फिक्स प्लॉटच्या मध्ये जाऊन आपल्याला GPS लोकेशन अपडेट करायचं आहे. लोकेशन अपडेट केल्याच्या नंतरच फेच करंट लोकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे व सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. फिक्स प्लॉटसाठी रजिस्टर केलेला प्लॉट रजिस्टर फार्म्स या पर्यायावर क्लिक करून फिक्स्ड या पर्यायावर क्लिक केले असता आपल्याला दिसेल व जर यामध्ये आपल्याला काही चूक किंवा त्रुटी असेल तर आपण तो डिलीट सुद्धा करू शकतो. फिक्स प्लॉट धारक शेतकऱ्याची माहिती रजिस्टर करताना एकदाच भरावी लागेल व आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा जेव्हा त्या प्लॉटवर जाऊ तेव्हा रजिस्टर फार्म सेक्शन मध्ये फिक्स वर क्लिक करून तो प्लॉट निवडून आपण त्यावर निरीक्षण नोंदवू शकतो. बऱ्याच अधिकारी कर्मचारी यांना फिक्स प्लॉट वर गेल्याच्या नंतर लोकेशनची समस्या येत आहे, तर आपण प्लॉट रजिस्टर करताना GPS लोकेशन अपडेट करूनच प्लॉट रजिस्टर करावा व तशी समस्या येत असेल तर आपण तो प्लॉट डिलीट करून पुन्हा GPS लोकेशन अपडेट करून रजिस्टर करू शकता. फिक्स प्लॉट निरीक्षण घेण्यासाठी आपला फिक्स प्लॉट निवडा. स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तर ऑनलाईन अथवा ऑफलाईन पर्याय निवडा. जर आपण फिक्स प्लॉट निरीक्षण घेण्याआधी गुगल मॅप्सवर लोकेशन अपडेट केले तर आपल्याला फार्म लोकेशन व्हेरीफाईड असा मेसेज येईल व आपण फिक्स प्लॉट मध्ये निरीक्षण नोंदवू शकता. पिकाच्या परिस्थितीनुसार व पीक अवस्थेनुसार आपल्याला माहिती भरायची आहे. पिकाची जी अवस्था निवडली आहे त्यानुसार आपल्याला कीड व रोग निरीक्षणासाठी दिसतील. 5 स्पॉट वरती निरीक्षणे घेतल्याच्या नंतर प्रत्येक स्पॉट वरती एक फोटो घ्यायचा आहे. फिक्स प्लॉट मध्ये आपल्याला 2 कामगंध सापळे लावून त्याचे सुद्धा फोटो घ्यायचे आहेत व शेवटी हेल्दी किंवा अनहेल्दी निवडून संपूर्ण प्लॉटचा फोटो घ्यायचा आहे. फोटो काढत असताना आपल्या कॅमेराची लेन्स पुसून फोन थोडा तिरपा करून स्थिर धरावा. फोटो घेत असताना फक्त कीड किंवा रोग याचाच फोटो न घेता किडीने प्रादुर्भावित केलेले पान याचाही फोटो घेऊ शकतो. सर्व निरीक्षणे व फोटो घेतल्याच्या नंतर सेव्ह सर्वे या पर्यायावरती क्लिक करा. फिक्स प्लॉट अंतर्गत घेतलेले निरीक्षण सेव्ह लिस्ट या पर्यायामध्ये दिसतील. जरी आपण ऑनलाईन अथवा ऑफलाईन निरीक्षण घेतलं असेल तरी सुद्धा अपलोड हा पर्याय दिसेल. जर आपल्याला निरीक्षणामध्ये बदल करायचा असेल तर एडिट या पर्यायावर क्लिक करून आपण बदल करू शकतो अथवा अपलोड हा पर्याय निवडा. अपलोड केल्याच्या नंतर कंप्लीटेड सेक्शन मध्ये आपल्याला फिक्स प्लॉटचं निरीक्षण दिसेल व तेव्हा फिक्स प्लॉटचं निरीक्षण पूर्ण होईल. कीड व रोग याच्या पातळीनुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शो ॲडवायझरी वर क्लिक करून आपण डिटेल वर क्लिक करावे व त्या कीड किंवा रोगाबाबत आपण व्हॉट्सॲपद्वारे शेअर करू शकता. बऱ्याचदा क्रॉपसॅप हे ॲप वापरत असताना काही तांत्रिक बिघाड अथवा ॲप चालत नसल्यामुळे आपण ॲप लॉग आउट करतो अथवा अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करतो. अशा परिस्थितीत आपण याआधी घेतलेली निरीक्षण सर्वे लिस्ट मध्ये दिसतील, मात्र रजिस्टर फार्म सेक्शन मध्ये रँडम किंवा फिक्स प्लॉटचे जे शेतकरी रजिस्टर केले आहेत तो डाटा जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पुन्हा फिक्स प्लॉट रजिस्टर करण्यास लागू शकतात. क्रॉपसॅप बाबत इतर काही समस्या असल्यास क्रॉपसॅप हे ॲप बनवणारी तांत्रिक टीम व कृषी विभागाच्या प्रत्येक तालुक्यातील क्रॉपसॅप प्रतिनिधी यांचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे. आपण आपल्या तालुक्यातील प्रतिनिधीमार्फत आपल्या समस्या त्या ग्रुपवरती मांडू शकता. क्रॉपसॅप बाबत दिलेली ही माहिती नक्कीच आपल्याला उपयोगाला पडेल. अशाच महत्त्वाच्या कृषी विषयक माहितीसह पुन्हा भेटू. धन्यवाद.